ही वांग्याची भाजी एवढी सोपी आणि एवढी झटपट होणारी आहे ना की तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लगेच बनवणार। सगळ्यात पहिलं तर काय करायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे। भाजलेले शेंगदाणे लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचा, जिरे टाकायचे, मीठ टाकायचं आणि याला लगेच बारीक करून घ्यायचं आणि लगेच वांगे कापून घ्यायचे। वांगे कापताना काय करायचं, नीट बघायचे बरं का, नाही तर खाताना आळ्या। आणि असेच वांगे कापून ठेवले तर काय पडतात म्हणून एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकायचं आणि त्यात हे वांगे टाकायचे बरं का आणि लगेच बारीक केलेला मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा आणि लगेच इकडे गॅसवर तेल टाकून कढई ठेवायची। कढईतलं तेल गरम झालं का लगेच मोहरी जिरे टाकायचे आणि हे एक एक वांग त्याच्यात सोडून द्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं असं त्याला थोडं वाफवून द्यायचं बरं का, म्हणजे वांगे चांगले शिजत येतं। त्याच्यानंतर लगेच लाल तिखट आणि थोडा गरम मसाला टाकायचा आणि थोडं मिक्स करायचं आणि लगेच आपण बारीक केलेला उरलेला मसाला ना तो त्याच्यात टाकून द्यायचा। मसाल्याला 1-2 मिनिटं याच्यात भाजून द्या आणि थोडं पाणी टाकून याला बारीक गॅसवरती 7-8 मिनिटं शिजून द्या। नंतर कोथिंबीर टाकायची आणि खायला घ्यायची।